तर लागला ना रे भाई सेमिस्टरचा रिझल्ट आणि हे कुत्रा कॉलेजमध्ये काय करून राहिला सगळं सांगतो आजच्या ब्लॉग मध्ये. तर भावांनो आणि बहिणींना स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. तर माझ्याकडून सगळे जय श्रीराम. सकाळी सकाळी देशी छोरा बनून निघालो ना आम्ही आमच्या डायरेक्ट कॉलेजमध्ये. आणि आज कॉलेजवाले बायानून कसे मेहरबान झाले आपल्यावर. आज थंड होतं ना रे बा पाणी पूर्ण. पाणी पेलो आणि डायरेक्ट गेलो लेक्चर करायला. 2-3 लेक्चर करून आपण आलो डायरेक्ट बाहेर. तर हे लॅबरेटॉक पायानून काय करून राहिले इथं. काय म्हटलं भाई प्यासा होगा तो पाणी पिला दे भाई प्यासे को. आणि तेवढ्यातच आले आपल्या वर्गातले सगळे पोरं. आणि हेले तर जिथं तिथं स्नॅपच पाहिजे भाई. आणि हे आहेत आपले सगळे वर्गातले पोरं. हे पोट्टे म्हणे की कॉलेजवाले नवीन सिक्युरिटी गार्ड आणणं म्हणे. मी म्हटलं 2 पहिलेच तर आहेत रे बा, तिसरा कुठून आणतील आता हे कॉलेजवाले. अशाच फकाले हंता हंता आलो डायरेक्ट आपण रूमवर आलो. तर भाई लागला होता रिझल्ट. हा पोट्टा तर भाई खुश आहे एकदम, ऑल क्लिअर निघाला. आणि माया लागला भाई एक बॅग. माया म्हणणं एकच असते, टेन्शन घेतल्यानं काही ऑल क्लिअर निघणार नाही आहे माणूस. त्या पेपरला आपण सप्लिमेंटरी मध्ये काढून घेऊ. मी म्हटलं भाई ऑल क्लिअर निघाला त्या पोट्ट्याला. तर त्याला म्हटलं पार्टी तर पाहिजेच ना रे बा. तो म्हणे काही विषय नाही म्हणे, तुम्हाला जे लागते ते घेऊन या म्हणे. तर निघालो आपण बाहेर. ऊन तर तुम्ही पोहू शकता ना. हा पाय म्हणे डॉन आतंकवादी का दुसरा नामी मनोज डॉन आहे. दुकानात आलो तो मनोज भाई म्हणे मॅगी घेऊ म्हणे. म्हटलं मॅगी नको घेऊ, गिप्पी घे. कोण की ते 10ची येते मॅगी. तुम्ही पाहिलंच असं आता 14ची झाली आहे. आणि 14 रुपयाचं आमचं बजेट नाही आहे. कोण की आमचे खिचे हमेशा खालीच राहतात. रूमवर आलो आणि प्रक्रिया चालू झाली मॅगी बनवण्याची. कशी तरी कांदा गिंदा कापून आम्ही तयार केली मॅगी. आणि इथं बसलो डायरेक्ट खाली एकाच याच्यात. मॅगी सोडपली तर तुम्ही पोहू शकता एवढी तिखट झाली ती बाई मॅगी. पुन्हा घाम आला भाई आणायच्या पै. आता लपून राहिला आम्हाला पोहून. मॅगी वगैरे सगळं खाऊन निघालो आपण 6 वाजता रूमच्या बाहेर. तर या लस्सीवाल्या काकानं आम्हाला त्यांची गाडी लुटायला लावली. काकाची गाडी लुटली. मी म्हटलं काका लस्सी देईन फुकट. काकानं काही लस्सी दिली नाही. हताश होऊन निघालो आपण डायरेक्ट आपल्या रूमच्याकडे. कारण आज चहा प्यायचं काही मूड नव्हतं. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया आपण नंतरच्या ब्लॉग मध्ये. तर ब्लॉग आवडला असेल तर फॉलो बी करा. धन्यवाद.